त्यांना असं म्हटलं की गाभारा मोठा करण्याचा विषय हो. किंवा जी पुजारी हो. करतात तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही या पुरातन ज्या वास्तू हो. फक्त संवर्धन करण्याची आमची बरोबर जबाबदारी आहे, बरोबर आहे. मग त्यांची जर संवर्धन करण्याची जबाबदारी असेल तर मंदिरात बदल करायचे मग त्याच्यावर कुणाचं कंट्रोल असणार किंवा कशा पद्धतीने ते नाही नाही, बदल म्हणजे आपण मोठे बदल करूच शकत नाही, कारण ते राज्य संरक्षित स्मारक आहे. जे स्ट्रक्चरली गरजेचं आहे, ज्याच्याबद्दल पुरातत्व विभाग आपल्याला परवानगी देईल तेवढंच करू शकतो आपण. एपेक्स अथॉरिटी ज्याला म्हणतात ना, ती पुरातत्व विभाग आहे. त्यांच्या पलीकडे जाऊन आपण काही करणार नाही. आता दुसरा एक मुद्दा आहे की मूर्ती हलवण्याची मागणी आहे. हो. आता याला मंदिराच्या कामगारांची स्वाभाविक मूर्ती कुठेतरी ते होणार आहे ना. काय मूर्ती हलवण्याबाबत आपलं नाही त्या बाबतीत आपलं मत काय आहे? नाही नाही, त्या बाबतीमध्ये स्पष्ट काय म्हणतात धर्मशास्त्रातले संदर्भ आहेत आणि त्याच्या अनुषंगाने नवरात्रीच्या नंतर ती प्रक्रिया होणार आहे. परंतु आपली नवरात्री आपलं पौर्णिमेच्या नंतर आपलं नियोजन होईल. आता सध्या आपलं काय चाललं आहे, तर स्तंभ बनवण्याचं चाललं आहे प्रक्रिया. प्रॉब्ली 20 तारखेपर्यंत स्तंभ जे आहेत ते सॅम्पल्स आपल्याला उपलब्ध होतील. एकदा आपण ओके केले की त्याची तयारी होऊन जाईल. पुढचे साधारण नोव्हेंबरपर्यंत आपली सगळी तयारी होणार आहे आणि नोव्हेंबरच्या नंतर मग मूळ मंदिराचं जे काम आहे ते सुरू होईल. पण तोपर्यंत ते सुरक्षित राहावं यासाठी आय सेक्शन वापरणं किंवा जिथे गरज आहे तिथे सपोर्ट देणं हे मात्र होणं अपेक्षित आहे.